मग थोडीशी ते त्यांचं बिअर बार पण आहे. मग तिथं थोडीशी दारू पाजायची. त्याला दारू चढली की त्याच्याकडे थोडेसे जरा पैसे आले की तो मटका खेळणार. मटक्यामध्ये हारला की कुठेतरी भांडण करणार. भांडण करला की यांनी त्याला केला, तडीपार केला, मोका केला, अजून काय काय केला. आपापल्या पद्धतीने त्यांना भांडण करायला लावली. हे त्यांचे खेळ. आणि नाही झालं तर मग स्मशान आहेच, लाकडं तिथं स्मशानावर. म्हणजे आपण आपलं तसंच नेहमीच आहे. ते वडिलांचं काम केलं, वडील झाला महापौर, आता मुलगा महापौर. मागच्या वेळेस झाला तशा पद्धतीची मतं मागितली. बरोबर आहे फारुकभाई? मग उद्या आणखीन मग माझा नातू व्हायचा आहे आणि तुमची पोरं भांडण करत जेलमध्ये. तुमच्या मुलाच्या विठ्ठलनगरच्या जोरावरच ते मोठे झाले. त्यामुळे वेळीच तुम्ही आवरा त्यांना. 15 तारखेचं जे बटन आहे ते व्यवस्थित दाबा आणि त्याच पद्धतीने काम करा. तुमच्या तळागाळातला मुलगा दादानी शोधलाय. तुमच्या समोरचा मुलगा, तुमच्या समोर जन्मला आलेला मुलगा, तुमच्या समोर सगळ्या गोष्टी करणारा आणि तुमच्या सगळ्यात सुखदुःखात येणारा पोरगा हा कमलेश. अशी निवड जी भाजपने केली आहे, अशी निवड जी महेश दादाने केली आहे. त्यामुळे इतिहास करायचा असेल तर त्याचे साक्षीदार व्हा, नाही तर गुलाम म्हणून राहा. इतिहास करायचा असेल तर त्या मिनाचा करा. 22 वर्षाची तरुणी पुणे जिल्ह्यात कुणी मुस्लिम समाजाला न्याय नाही दिला. इतिहास करा. इतिहास करायचा असेल तर 50 वर्षाची जी सत्ता आहे ती उलटून टाका. असे इतिहास करा. इतिहास करायचा असेल तर शीतल मासुळकरचा करा की जिचा नवरा त्यांच्या त्या टक्केवारीमध्ये किंवा त्यांच्या पार्टनरशिप मध्ये आला नाही, तुमच्यासाठी भांडल्याने आमच्याकडे आला. एवढंच बोलून मी थांबेन. बरंच काही बोलायचंय. अख्खी कुंडली मला माहिती आहे, नंतर बोलेन. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. ज्या महाराष्ट्राच्या दादाला घाम फोडला आणि प्रत्येक प्रभागात ज्या दादाला यावं लागलं, असे आमचे आदरणीय दादा महेश दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपला पिंपरी चिंचवडचे विकास पुरुष, दमदार आमदार, दमदार आमदार. अरे विकासाचा वादा, विकासाचा वादा. अरे एकच दादा. मी आदरणीय दादांना विनंती करते, तुम्ही सर्व जनतेला संबोधित करायचंय. घोषणा द्या. भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. जय श्रीराम, जय श्रीराम. आज आपल्या प्रभाग क्रमांक 9 भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार. सगळ्यात मोठी पदयात्रा जरी छोटी वाटली तरी नाना छोटा म्हणलं तरी ती सगळ्यात मोठी, धडकी भरवणारी. या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज या विठ्ठलनगरमध्ये ही आपली जी छोटीशी सभा आहे, या सभेला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश दक्षिण भारतीय आमचे अध्यक्ष आदरणीय राजेश अण्णा पिल्ले, आमचे मार्गदर्शक आदरणीय अर्जुनराव ठाकरे, अप्पा ठाकरे, त्यानंतर आमच्या सरचिटणीस
वैशालीताई, आमचे दुसरे माजी सरचिटणीस अजयजी, आपल्या सगळ्यांचे लाडके 4 उमेदवार, माझे सहकारी मित्र भाऊ सद्गुरू नाना, दुसरे कमलेश दादा, तिसरी माझ्या परिवारातली जशी फारुखची कन्या आहे तशी माझी पण कन्या आहे. त्यानंतर माझा सहकारी मित्र, जवळचा मित्र, माझा काका मामा समीर दादा, याची सौभाग्यवती शीतलताई, उपस्थित आमचा फारुख. आता बरेच लोक आहेत, मी काय आता आप्पा साहेबांकडे घेतलं ना. थोड्या वेळापूर्वी आमचा मोठा भाऊ कैलास दादा पण इथे येऊन गेला. उपस्थित सगळे माझ्यावर, भारतीय जनता पार्टीवर, या उमेदवारांवर प्रेम करणारे सर्व माता बंधू भगिनींनो, एक इतिहास या 9 नंबर गावामध्ये घडणारा. मी ज्यावेळेस त्या लेकीचं मीनाचं भाषण ऐकत होतो, कुणाला वाटलं का ती राजकीय भाषण करते म्हणून. ती आव्हान करत होती लोकांना की परंपरा मोडून टाकायची, घराण्याची परंपरा मोडून टाकायची. तसंच नानांनी पण सांगितलं, तसंच शीतलताईंनी पण सांगितलं. आणि कमलेश दादा इथलाच आहे, त्यामुळे त्याला इथलं सगळं माहिती आहे. विठ्ठलनगरचं लहानाचा मोठा इथं झालाय, त्याला माहिती आहे की इथल्या लोकांना काय हवं आहे, कशा प्रकारचा अन्याय त्यांच्यावर होतो. तसं कमलेश दादाच्या घरातल्यांचे माझे फार जुने संबंध आहेत. आमचे चांगले मित्र, त्यांच्या कुटुंबात सगळेच माझे जवळचे होते. एक महामित्रांनो, एक सगळ्यात जवळ म्हणजे एकदम मनाला लागणारी गोष्ट सद्गुरू नानांनी सांगितली. त्याचा विचार मला वाटतं सगळ्या विठ्ठलनगर मधल्या प्रत्येक कुटुंबाने करावा. आपण यांच्यासाठी फक्त भांडणच करायची का? यांच्यासाठी भांडणं करून आपलीच पोरं कुटुंबातली त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का? यांनी हेच सांगलं, फक्त विठ्ठलनगर मधल्या प्रत्येक कुटुंबाचा त्यांनी ना आपल्या राजकारणासाठी फायदा करून घेतला. फक्त फायदा करून घेतला, काहीच नाही केलं, काहीच केलं नाही. कमलेशचं बोलला एकदम कमलेश दादा बरोबर बोललाय. सद्गुरू नानांनी पण ते बरोबर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रचार करता नाही पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत. आपल्या कुटुंबातला इथून कुठलाच मुलगा पोलीस चौकीमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची. अजिबात यांच्या दादाला कुठलं आपलं पोरं गेलं नाही पाहिजे. आणि विठ्ठलनगर संदर्भातला विषय तुम्ही बिलकुल काळजी करू नका. समर्थपत्र शेडमधचा पण विषय कुणीच काळजी करू नका. ते पलीकडे 300 जे माझी लोक राहतात त्यांना पण आज विश्वास देतो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुम्हाला सगळ्यांना महेश लांडगे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सगळी ताकद दिली. हे माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे. इथं आपलं गृह विभागाचे पोलीस विभागाचे सगळे लोक आहेत. हे जे चाललंय ना, मी इथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो, ही जी दादागिरी चालली आहे, हे जे धमकी देण्याचं काम चाललंय, फोटो काढण्याचं काम चाललंय, त्यांना व्यवस्थित समज द्या. व्यवस्थित समज द्या, कायद्याच्या आधारावर त्यांना समज द्या. आणि आपल्या अधिकाऱ्यांना पण त्या संदर्भातल्या सूचना द्या. चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालू नका. चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालू नका. मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ हे गृहमंत्री आहेत. त्यांनी कधी चुकीच्या गोष्टीला पाठीशी घातलं नाही, म्हणून त्यांचा विभाग सुद्धा पूर्ण प्रामाणिकपणे आपल्या पाठीशी राहील असा विश्वास मला वाटतो. आणि ज्यांना कुणाला दादागिरी करायची त्यांनी गोरगरिबांना, आमच्या मतदारांना काही बोलण्यापेक्षा आम्ही सगळे जे व्यासपीठावर बसलोय त्यांना समोर येऊन बोला. बघू तरी तुमच्या आजूबाजूची जी गोरगरिबांची मुलं तुमच्या बरोबर फिरतायत, ज्यांना तुम्ही गुन्हेगार केले त्यांना बाजूला ठेवा आणि 1 to 1 माझ्या बरोबर बोला.
वन टू वन आमच्या उमेदवारांबरोबर बोला, बघू किती ताकद आहे तुमच्या, दादागिरी तुमची बघायची आम्हाला. एकट्याला तुम्हाला जी दादागिरी या गरिबांच्या मुलांवर जाऊन मुलांना बरोबर घेऊन तुम्ही करताय ना, जी मुलं, ज्या कुटुंबातली मुलं तुम्ही गुन्हेगार केलेत त्यांना बाजूला ठेवा, त्यांना सुधारण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. तुम्ही फक्त तुमच्या मर्यादा सांभाळा. जुने दिवस गेले आणि जुना महेश लांडगे पण संपलाय. मी माझ्या विधानसभेला सांगितलं, जिथं अन्याय होईल तिथं महेश लांडगे आणि हे सगळे उमेदवार ताकदीने उभे राहतील, पूर्ण ताकदीने उभे राहतील. मी तुम्हाला आज विश्वास देतो, विठ्ठलनगर मधल्या प्रत्येक कुटुंबाला विश्वास देतो, तुम्ही या आमच्या 4 उमेदवारांना आपलं लोकप्रतिनिधी म्हणून संधी द्या. तुमची सगळी कामं पूर्ण करण्याचा विश्वास मी आपल्याला या आजच्या सभेच्या माध्यमातून देतो. सगळ्यांना अनुभव आहे, इथं जे उपस्थित आहे सगळ्यांना अनुभव आहे. मी फारुबाईच्या गणपतीच्या आरतीला येत असतो, ज्यावेळेस गणपतीच्या आरतीच्या टायमाला तो उभा असतो त्यावेळेस मला अक्षरशः डोळ्यात पाणी येतं फारुबाईला तिथं पाहून. एवढा निस्वार्थीपणे काम करणारा माणूस रात्रंदिवस आपल्या बरोबर काम करतो, लोकांच्या सुखदुःखात जातो. वायसीएमला पेशंट असतात तर त्याच्यासाठी पळतो, कुणाला अडचण आली तर पळतो. आज त्याची कन्या ज्यावेळेस बोलत होती त्यावेळेस तिचं आव्हान आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आपल्या कुटुंबातली मुलगी म्हणून सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. हा विकास नेहरूनगर आणि विठ्ठलनगरचा चांगला विकास करायचा असेल तर या 4 लोकांना आपल्याला निवडून दिलंच पाहिजे. मी तर तुम्हाला आज स्पष्टपणे या ठिकाणी सांगायला आलोय, कुणाच्याही धमकीला घाबरायचं नाही, कुणालाही घाबरायचं कारण नाही. हे पहा, कुणीही हे बघा, वाघ म्हणला तरी खातून वाघ्या म्हणला तरी एकदा वाघ्या म्हणून बघा ना, आम्ही आहे तुमच्या बरोबर. आणि दात काढलेले वाघ आहेत ना, दात काढलेले वाघ हे येते, दात काढलेले वाघ आहेत, यांना अजून जंगलातल्या वाघाचं कधी टक्कर नाही दिली त्यांनी. त्यांना आता सद्गुरू नाना भेटलाय, त्यांना आता कमले दादा भेटलाय, त्यांना आता फारुबाई भेटलाय, त्यांना आता आमचा समीर दादा भेटलाय, त्यांना आमचा राजेश अण्णा भेटलाय आणि त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून महेश लांडगे सुद्धा. म्हणून जपून पाऊल उचलायचं, विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं, दादागिरी दडपशाही बिलकुल चालणार नाही. मी या संदर्भामध्ये आजच पोलीस प्रशासनाला या निमित्तानं निवेदन देणार आहे. जर 9 नंबर प्रभागामध्ये असं काय घडलं तर हा संवेदनशील वाढ म्हणून घोषित करावं लागेल, संवेदनशील वाढ म्हणून घोषित करावं लागेल. आणि मग गोरगरिबांच्या मुलांवर विनाकारण गुन्हे दाखल होण्याचा प्रयत्न करणाऱ्या या लोकांवर आत्ता टाळा घाला तुम्ही. माझं 100% या ठिकाणी त्यांना म्हणजे एक प्रकारचं त्यांना चेतावणीच आहे, अजिबात चुकीचं काम करू नका. आणि जर मतदान केंद्रावर किंवा मतदारांना जर दडपशाही किंवा दडपशाही केली तर त्यांना हे भोगावं लागेल, 16 तारखेनंतर भोगावं लागेल त्यांना. अरे SRA सुद्धा म्हणजे आपला शेजार समोरचा पत्रशेड सांगितलं की मला मी देणार म्हणून मी कोण माझ्या बाबतीत ते बोलतो. आता मला मी अडवलं म्हणून मला आत्ता कळलं, मी माझं नाव घेतलं. त्यांना ते जाऊ द्या, त्यांना एक लक्षात घ्या, गृहनिर्माण सुद्धा कुणाकडे माहिती का? अरे माझ्याकडं अर्जुन आपण 300 नाव घेऊन आलते आमच्या पवार दादांनी, ती 300 नाव घेऊन आलती. ते 300 लोकांना सांगितलं होतं. तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवा, तुमच्या सगळ्यांच्या विश्वासात पात्र असलेली 4 लोक या ठिकाणी काम करतील. तुम्हाला येणाऱ्या 16 तारखेला गुलाल हा आपलाच आहे, हा विश्वास देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.
सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, मी कपिल दादा वाळके मित्र परिवार आणि छाती उमेदवारांच्या माध्यमातून विशेष असा धन्यवाद देतो. येणाऱ्या 15 तारखेला देखील चारही बटणं कमळाचे दाबून आपण सर्वांना विजयी करूया आणि लाल आपलाच आहे. अरे महेश दादा तू आगे बढ़ो, अरे महेश दादा तू आगे बढ़ो. कोण म्हणता येत नाही. रॅली येते.